सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 100 दिवस पूर्ण झालेत। 100 दिवस होऊनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। या 100 दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या, त्यामध्ये प्रामुख्याने वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं। या 100 दिवसांमध्ये नेमकं काय घडलं बघूया। संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। क्रूर हत्या, न्याय आणि संघर्षाचे 100 दिवस। आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। 9 डिसेंबर 2024 रोजी केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। या घटनेनं मराठवाड्यासह अख्खा महाराष्ट्र हादरला। या घटनेत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। 13 डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले। अखेर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण गेला आणि 4 मार्च रोजी मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। तर गेल्या 100 दिवसात न्यायाची लढाई जिंकताना सर्वांचं योगदान खूप मोठं आणि न विसरणारं होतं, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली आहे। खरा लढा दिलाय तो समाजातल्या प्रत्येक घटकांनी, ज्यांनी संतोष अण्णाला जवळून पाहिलं, संतोष अण्णाची हत्या ज्यांनी जवळून पाहिली आणि ज्यांनी हे दुःख केवळ कुटुंबाचं न समजता स्वतःच समजलं। केज तालुक्यातील मस्साजोग परिसरात असणाऱ्या आवादा एनर्जी प्रकल्प अधिकाऱ्याकडून 2 कोटींच्या खंडणीमुळेच सरपंच देशमुखांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयामध्ये चालणार असून त्याची सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे। देशमुख हत्या प्रकरणात 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून 7 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर त्यातला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। मात्र वारंवार उल्लेख करण्यात येत असलेला मास्टरमाइंड अद्यापही मिळाला नाहीये। त्यामुळेच देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। पुन्हा भविष्यात कुणाचीही अशा पद्धतीने हत्या होऊ नये हीच सर्वांची अपेक्षा आहे। विकास माने, झी 24 तास, बीड।